साधनांची आठवण स्मरण अंधार पडल्यावर झाली पाहिजे, प्रकाशमय करण्यासाठी. अंधार दूर होईल, आपोआप होऊन जाणार आहे. अंधारावरती जास्त विचार नको आपल्याला. पण मनुष्य उलटे काम करत. आपण प्रकाशाच्या वाटा कमी शोधतो आणि अंधारावरची चर्चा जास्त करतो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर इलाजावरती चर्चा कमी केली जात असेल आणि रोगावरती चर्चा जास्त होत असेल तर असे हॉस्पिटल कामाचे नाही. आता सगळ्यांचे 10वीचे 12वीचे पेपर झालेले आहेत. वर्षभर कशाचा विचार केला जातो, तो मार्क्स किती पडतील याचा. वर्षभर किती मार्क्स पडतील. एखादा समोरचा व्यक्ती आला तरी विचारतो, हा 10वीचा वर्ष, मग कशी तयारी. छान आहे. किती पडतील बरं तुला मार्क्सची तयारी, कितीपर्यंत मिळू शकतात. मार्क्स मार्क्स मार्क्स. दिवस रात्र म्हणजे पूर्ण वर्षभर कशाचा विचार केला जातो, मार्क्सचा विचार केला जातो. किती पर्सेंटेज पडणार. पण त्यावेळेस जर आपण मार्क्सचा विचारच सोडून दिला, किती पडतील मला माहित नाही, पण आपण पूर्ण फोकस जर अभ्यासावर दिला ना, विचारच करायचा नाही किती मार्क्स पडणार, मी नापास होईल की पास होईल, 10 मिळतील की 100 मिळतील, याचा पूर्ण विचार फेकून द्या आणि एकच विचार काय करा, स्टडी. मार्क चांगले पडतील की खराब पडतील, असे उत्तर भेटले माझ्या. म्हणून तर मी म्हणतो, खरी गरज आपल्याला पुढच्या पिढीला आहे. मोठी आपली पिढी जरा थोडीशी मार्कमध्ये अडकली आहे, आता पुढच्या पिढीत कामात आलं पाहिजे. म्हणजे विदाऊट टेन्शन जर आपण मार्काचं टेन्शन सोडून दिलं आणि पूर्ण फोकस जर अभ्यासावर केलं तर रिझल्ट मात्र चांगला येणार आहे, मार्क आपण चांगले भेटणार आहेत. बरोबर की नाही. पण उलटं काम चालू आहे. अभ्यास पुस्तक हातात घेतल्याबरोबर हा प्रश्न किती मार्काचा असेल बरं, हा धडा एवढ्या मार्काचा, मग याचा कमी अभ्यास करायचा. जो धडा जास्त मार्काचा आहे ते टॉपिक जास्त वाचायचं. म्हणजे वाचताना सुद्धा आपण काय करतो, विचार करतो की मार्काचा विचार करतो. आणि म्हणून आपले मार्क आपल्या चिंतेमुळे जे करायचे ते करायचे बाकी राहून जाते आणि नकोच त्या गोष्टीवर आपलं लक्ष राहते. आणि म्हणून जर आपण अभ्यास जर चांगला केला तर मार्काची चिंता नको. जर आपण औषधं जर चांगले घेतले, लसीकरण जर चांगलं घेतलं, मेडिसिन उपचार जर चांगले घेतले तर रोगाचा विचार जास्त नको. अंधार पडल्यानंतर आपण जर आपल्या घरामध्ये प्रकाशमान करणाऱ्या वस्तूंची जर व्यवस्था करून ठेवली असेल तर अंधाराची चिंता नको. अंधाराची येऊ न येऊ फरक पडणार नाही. सेम टू सेम तसंच आहे. भगवान बुद्ध एक सुप्रीम सायंटिस्ट आहेत. कोण आहेत? सुपर सायंटिस्ट. त्याने एक सुंदरसं मेडिसिन शोधून काढलं. मेडिसिन त्याला आपण काय म्हणतो, धम्म म्हणतो. बुद्ध सुपर सायंटिस्ट आहेत आणि त्या सुपर सायंटिस्टने एक मेडिसिन शोधून काढलं ज्याला आपण धम्म असं म्हणतो. आणि तो मेडिसिन तुमच्यापर्यंत पोचावा याच्यासाठी आमच्यासारखे नर्स तयार केले आहेत. आय एम नॉट अ स्पिरिच्युअल गाईड. मी धर्मगुरू नाही. बरेच लोक म्हणतात पण तिला धर्मगुरू म्हणतात. मी फक्त एक नर्स. बुद्धाचं जे औषध आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचं काम केलं. प्रवचन या शब्दाबद्दल पण मोठा प्रश्न पडतो. आम्ही फक्त धम्माची देशना देऊ शकतो. त्याच्या पद्धतीने एक नर्स असते, पोस्टमेट असते. जे जे बुद्धाचे वचन आहेत ते वचन फक्त तुमच्या समोर येऊन काय करायचे, वाचून दाखवायचे. आमचं स्वतःचं काही नाही. आय एम नॉट अ क्रिएटर. मी फिलॉसॉफीला क्रिएट नाही केलं. हे माझं स्वतःचं तत्वज्ञान नाही. हे माझं इव्हेंट नाही आहे, स्वतःचा शोध नाही आहे. हे बुद्धाने जे लिहून ठेवलेलं आहे, बुद्धाने जे मुखगत करून ठेवलेलं आहे, स्वतः डायरेक्ट बुद्धाने नाही लिहिलं. बुद्धाने जे जे बोललं आणि त्या त्या काळातल्या ज्या ज्या भिक्षूंनी अरहंताने त्याचं संध्ययन केलं आणि मग नंतर काही काळानंतर त्याचं लिपिबद्ध झालं. जे बुद्धाचे वचन आहेत, जे ऐकीव आहेत, लिपिबद्ध आहेत, ते तुम्हाला सांगण्याचं काम बंधजी संघ करत असतो. आणि म्हणून आपल्याला आजचा दिवस जर करायचं, साजरं करायचंच असेल किंवा काहीतरी करायचं असेल
तर आजच्या दिवसाला फक्त एवढं म्हणू शकतो, पतित दान, पुण्यदान, पुण्यानुमोदन, 3 शब्द म्हणू शकतो. तर हे तिन्ही शब्द जे आहेत ना, तर ते तिन्ही शब्द मृत्यूशी रिलेटेड नाही आहेत. जे आपण पूजा करतो ते मृत्यूचे रिलेटेड नाही आहेत. खरं तर आपण एकीकडे बुद्धाला खूप मानतो, पण बुद्धाचे विचार जेव्हा मायाची वेळ येते ना, तेव्हा आपल्याला बुद्ध नाही पटत. तुम्हाला तर पटतात, तुम्ही नाही म्हणत, दुसऱ्यांबद्दल म्हणते. बुद्ध पटणारे नाही आहेत, सहज बुद्ध नाही पटू शकत. आणि म्हणून तर बुद्ध म्हटलं होतं की मी माझा धम्म लोकांना नाही सांगणार, कारण माझा धम्म विद्वान लोकांना सुद्धा पटणं कठीण आहे, तर सर्वसाधारण लोकांना काय पटेल. आणि म्हणून आपण एक गाथा तुमच्या सर्वांच्या मुखातून बघून घेतली. काय म्हटलं? हिमाय धम्मा धम्म पटिपत्या बुद्धं पूजयामि धम्मं पूजयामि संघं पूजयामि. बुद्धाची पूजा करायची आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की बुद्धाची पूजा केली पाहिजे की नाही केली पाहिजे. कारण पूजा या शब्दाचा अर्थच त्यांना व्यवस्थित समजला नाही. पूजा जसं तरुण मनामध्ये असतं, पूजा म्हटली की त्यांना तरुणांना वेगळी पूजा आठवते.